काय गाईज, काय प्लॅन आहे? जे नवीन इयर येतंय त्याच्यासाठी काय काय डोक्यात चाललाय गोंधळ? होतोय ना असं? काही गोंधळ करू नका. एक छोटीशी ट्रिक आपण शिकू आणि त्याच्यातून काय करू माहिती आहे? आपण त्या प्रकारे आपण स्वतःला तसं बनवू, म्हणजे प्रॉब्लेमच येणार नाही. आपण असा प्लॅन करायचा आहे 2026 साठी, की त्याच्यात आपल्याला स्वतःला तो रिझल्टच दिसला पाहिजे. आपण सगळ्यात अगोदर जे काही प्लॅन करणार आहे, त्याच्यामध्ये काय करू? स्वतःमध्ये क्लॅरिटी आणू, जे स्पष्टता आहे ती तयार करू. पण ही स्पष्टता, जी क्लॅरिटी ती तयार कशी होणार आहे? असा पण प्रश्न येतो ना. खरं तर जे काही गडबड गोंधळ आहे, डिस्टर्ब झाले मन, सगळं काही सगळ्यांचं हे कर, ते कर, ते कर, ते कर, एवढे सगळे व्हिडिओ पाहून झाले, सगळ्यांचे सजेशन ऐकून झाले, खूप सारा मोटिवेट होऊन झाले, पण काहीच कळत नाही. का? सगळा गोंधळ होऊन बसलाय माइंडमध्ये, त्याच्यामुळे क्लॅरिटीच येत नाहीये. ज्यावेळेस आपण फोकस, डायरेक्शन देतो ना, जरा गोंधळ कमी करतो. हे मन एवढ्या सगळ्या दबावात राहिले, प्रेशरमध्ये राहिले, त्याला थोडं शांत करतो ना, त्यानंतर क्लॅरिटी येणार आहे आपल्यामध्ये. ही क्लॅरिटी आपण स्वतःमध्ये आणण्यासाठी थोडंसं शांत राहायचं. म्हणजे काय होईल? आपल्याला काय केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा रिझल्ट दिसेल आणि आपलं मन त्याच्याकडे होतंय का? आपण स्वतःला प्रश्न विचारायचे. हा जे गोंधळ आहे तो मी का करून ठेवलाय? काही गरज आहे का याची सगळी? हा स्वतःला प्रश्न विचारा. आणि ज्यावेळेस आपण क्लिअर आपण स्वतःच्या माइंडमध्ये आपल्या स्वतःच्या फ्युचरसाठी आन्सर यायला लागेल, ते म्हणजेच क्लॅरिटी. जसं की पहा, आपण ही क्लॅरिटी कशी पाहू बघा, की एक ठिकाणी एक महाराज चालले होते आणि त्यांनी त्यांच्या जे सेवक असते त्यांना सांगितलं, की "जा, तिथं शेजारी ओढा आहे, त्यातून पाणी घेऊन ये. या कुंडाल्यात पाणी घेऊन ये. मला ते पाणी प्यायचं आहे." ज्यावेळेस तो सेवक जातो ना, तिथं पाहतो ते पाणी इतकं घाण झालेलं असतं, त्याचं मनच होत नाही. त्याला असं वाटतं, हे घाण पाणी जर मी घेऊन गेलो, तर महाराज कसे पाणी पितील आणि ह्याचं मला पाप लागेल. म्हणून तो काय करतो, रिटर्न येतो. आणि उभा राहतो. तर ते महाराज ओळखून घेतात, "हिने पाणीच नाही आणलं. काय झालं? काय झालं? तू पाणी का नाही आणलं?" ते म्हटलं, "ते पाणी इतकं चांगलं नाहीये. पाणी पिण्याच्या लायकच नाहीये ते." त्यावेळेस ते महाराज हसले. ते म्हटले, "असं कर, थोडं थांब आणि परत तिथेच जा आणि तिथूनच पाणी आण." मग तो सेवक होता ना, तो गोंधळून गेला. त्याला असं वाटलं, की महाराजांनी पाहिलं पण नाही ते पाणी किती घाण आहे आणि ते प्यायचं कशी इच्छा होईल? असं तो सेवक विचार करतो आणि परत थोडा वेळ थांबून आता सांगितलंय थोडं थांबतो, त्याचं मन नसतं ते आणायला. तरीसुद्धा तो ते जे काही त्याच्याकडे कुंडल असतं ते घेऊन जातो. पाहत होतं काय, ते पाणी इतकं स्वच्छ झालेलं असतं. का तर ती अगोदर तिथं वरती माती आलेली होती. सगळं पाणी घाण झालेलं होतं. ती माती स्थिर खाली जाते. ते पाणी स्वच्छ वर दिसायला लागतं. त्याला इतकं भारी वाटतं ना, "अरे, महाराज म्हटले होते, की पाणी मला तिथलंच प्यायचं आणि ते चांगलं असेल." मग काय भरून येत होतो आणि खुश होतो. म्हणजे काय झालं, ते पाणी होतं, स्वच्छच होतं. पण तिथून जे काही जाणं येण्याने ते पाणी सगळं घाण झालं होतं ना आणि थोड्या वेळ थांबल्यावर ते पाणी स्वच्छ झालं होतं. सेम आपल्याबरोबर सगळा गोंधळ चाललाय. नवीन वर्ष येणार आहे, काहीतरी केलं पाहिजे. नवीन वर्ष येणार आहे, काहीतरी प्लॅन केला पाहिजे. ह्या गोंधळाने आपल्याला क्लॅरिटी सापडत नाही. ही क्लॅरिटी ज्यावेळेस तुमच्या समोर येईल ना, जबरदस्ती नाही करायचं आपल्याला. स्वतःसाठी करायचंय, स्वतःच्या खुशीसाठी करायचंय. हा प्रश्न, मला काय हवंय? काय केलं पाहिजे? माझी काय फर्स्ट प्रायोरिटी आहे? हे स्वतःला विचारायचंय. मग नंतर आन्सर आपल्याला मिळेल आणि हे आन्सर ज्यावेळेस मिळेल ना, क्लॅरिटी मिळेल. दुसरा ऑप्शन जे आहे ना, जे काही दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे डेली ॲक्शन करायची. वन डे, वन स्टेप, वन ॲक्शन. रोज मी माझं छोटं काम पूर्ण केलं का? ते परफेक्ट नाहीये. ते छान जमलं पण नाही. पण एंड केला का त्या कामाचा, मी जी सुरुवात केली होती त्याचा एंड केलं का? ही म्हणजे ॲक्शन. ही ज्या दिवशी आपण समजून घेऊ ना, छोट्या-छोट्या ॲक्शन परफेक्ट नसेल तरी चालेल, पण एंड झाला पाहिजे. हे ज्या दिवशी आपण क्लिअर करतो ना, नक्कीच आपल्याला त्याचा आनंद भेटेल आणि हीच ॲक्शन आपलं फ्युचर ब्राईट करणार आहे. खूप जण तर खूप सारा मोठे-मोठे प्लॅन करतात. पण काही लोक छोटे प्लॅन करतात आणि ते कंप्लीट करतात. त्याच्यामुळे ते हिस्ट्री घडवतात. त्यामुळे आपण जर कन्फ्यूज असतो, काय केलं पाहिजे असं मोठं, अजिबात नाही. छोटं, छोटं, छोटं सुरुवात करायची, एंड करायचा, त्या दिवशी हॅपी राहायचं. वन डे, वन स्टेप, वन ॲक्शन हाच फॉर्म्युला लक्षात ठेवू आणि कामाला सुरुवात करू. आता जी लास्टला जी आहे, जो पॉइंट आहे तो खूप खास आहे. कन्सिस्टन्सी खूपदा ऐकलेलं आहे. सातत्य खूपदा ऐकलेलं आहे. होतच नाहीये. सुरुवात खूप जोशनी होती. इतकी जोशनी होती ना, त्या एक दिवशी ज्या दिवशी ठरवलं ना, त्या दिवशी तर भूक लागत नाही, तहान लागत नाही, काहीतरी माइंडमध्ये बसतं, जोश असतो. हळू, हळू, हळू रिझल्ट नाही, सपोर्ट नाही, कमेंट नाही, लाईक नाही, मन डाऊन, मन डाऊन, मन डाऊन. हे जे होतंय ना, त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी होत नाही. का? आपण कमेंटकडे लक्ष देतो, आपण लाईककडे लक्ष देतो, लोक किती कौतुक करतील ह्या पॉइंटकडे लक्ष देतो. हे जर लक्ष देत राहिलो, तर आपल्यामध्ये जे सातत्य ते राहतच नाही. तर काय करायचं माहिती आहे? आपल्याला नाही कमेंट आली, ठीक आहे. आपल्याला लाईक नाही आलं, ठीक आहे.
मला करायचे माझ्या स्वतःच्या आनंदासाठी. हे ज्या दिवशी आपण स्वतःला सांगू ना, त्याच्यानंतर बघा तुमच्यात सुद्धा खूप छान इम्प्रूव्ह होईल. ट्राय करून बघा. तुम्हाला जर प्लॅन करायचा आहे खूप मोठा, त्याच्याऐवजी छोटा. क्लॅरिटी कधी येणार? शांत राहिल्यावर. आणि सातत्य कधी येणार? नाही कमेंट पाहिजे नाहीये, लाईक पाहिजे नाही, करत राहायचंय. रिजेक्ट पाहिजे नाही, करत राहायचंय. म्हणजे सातत्य. चला तर मग आपण 2026 साठी खूप छान आपल्या स्वतःला तयार करू आणि 2026च्या एंडिंगला आपण स्वतःलाच पाहू, आपण कसे झालोय ते. ट्राय करून पाहायचं. चला तर मग असाच वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत राहा आणि आवडलं तर लाईक करा, नाहीतर काही नाही. आवडलं तुम्ही स्क्रोल केलं तरी ठीक आहे. पण स्वतःला नक्कीच पहा. तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. थँक यू.